ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला. खून करण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद. 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, धारदार चाकू व 4 चाकी वाहन जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून करण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केला आहे. 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हत्येचा कट रचल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली. या प्रकरणी आणखी काही धागेदोरे आहेत का, याच्या मागे कोण आहे, याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे सांगलीसह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गणेश चंद्रकांत लोखंडे, विराज प्रकाश बुटाले आणि संग्राम संभाजी फडतरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मुख्य सूत्रधार सचिन आवळे हा परागंदा असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप तानाजी पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत खून करण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद करण्यात आली. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस अंमलदार अमोल ऐदाळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित माळकर, रोहन गस्ते, सूरज थोरात, विनायक सणदी, चालक शिवाजी सीद, सायबर पोलीस ठाण्याकडील सतीश आलदर, इम्रान महालकारी, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय बेंद्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. काल आपल्याकडे 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे. याच्यामध्ये कलम 62, BNS 340 आणि 3(5), त्याचप्रमाणे आर्म ॲक्ट 3(4)25 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत. यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत. आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते. आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे. याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत. ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत. आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमच्या वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून ही लोक हे करायला तयार झालेले होते. म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता. आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती. एक साधारणतः हे जे आपले संजय भोकरे जे आहेत हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे. आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात. आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशाप्रकारे जाता येईल आणि कशाप्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल. म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा. पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुषार दोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली. आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे.
आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत. फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा किंबहुना हे फक्त जमिनीच्या वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखीन सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे. मुख्य आरोपी जो आहे सचिन आवळे तो सध्या परागंदा आहे. तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येतं.